हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू आवर चॅनल डिकोडर भाऊ. आज आपण पाहणार आहोत डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममधील युनिट 2चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि POQs. DBMSच्या एक्झाममध्ये कोणते क्वेश्चन सर्वाधिक विचारले जातात, रिपीटेड क्वेश्चन, कोणते POQs रिपीट होण्याची शक्यता आहे आणि कमी वेळेत इफेक्टिव्ह प्रिपरेशन कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग बघूया आपण युनिट 2चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. युनिट 1ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. युनिट 1 चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहून घ्या तुम्ही. चला तर मग बघूया मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ युनिट 2 SQL. पहिल्यांदा आपल्याला SQL म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. SQL म्हणजे स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज. स्ट्रक्चरल क्वेरी लँग्वेज डेटाबेसमधील डेटा स्टोअर, रिट्राईव्ह, अपडेट आणि डिलीट करण्यासाठी SQL वापरला जातो. डेटाबेसमधील डेटा काय केला जातो आपण स्टोअर, रिट्राईव्ह, अपडेट आणि डिलीट करण्यासाठी SQL वापरलं जातं. सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर तुम्हाला डेटाबेसची कम्युनिकेशन करणारी लँग्वेज म्हणजे SQL. डेटाबेसची कम्युनिकेशन करणारी लँग्वेज म्हणजे SQL. चला तर मग बघूया. फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन डिफरंट कॅटेगरीज ऑफ SQL कमांड विथ एक्झाम्पल. SQL कमांड हा एक्झाममध्ये मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. SQL कमांडचे मुख्य प्रकार आहेत DDL डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटाबेस स्ट्रक्चर करण्यासाठी DDLचा यूज केला जातो. याचे कमांड कोणते आहेत? स्ट्रक्चर, अल्टर, ड्रॉप, ट्रंकेट. दीज आर द कमांड ऑफ DDL. नेक्स्ट DML म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. डेटा इन्सर्ट किंवा मॉडिफाय करण्यासाठी आपण DMLचा यूज केला जातो. याचे कमांड कोणते आहेत? इन्सर्ट, अपडेट, डिलीट. हे कमांड आहेत DMLचे. कशासाठी? डेटा इन्सर्ट आणि मॉडिफाय करण्यासाठी हे आपण यूज केला जातो. इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट. नेक्स्ट आहे DQL म्हणजे काय असतं? डेटा क्वेरी लँग्वेज. DQL कशासाठी यूज केला जातो आपण? डेटा पाहण्यासाठी. याचे कमांड कोणते आहेत? सिलेक्ट काय करतो आपण? सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. हे तुम्ही बघितलं आहे SQL मध्ये थेरी क्वेश्चन मध्ये. DCL म्हणजे काय? डेटा कंट्रोल लँग्वेज. डेटा कंट्रोल लँग्वेज काय करतो? परमिशन देण्यासाठी यूज केला जातो. याचे कमांड कोणते आहेत? ग्रँट, रिवोक. नेक्स्ट आहे TCL काय आहे? ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेज. ट्रान्झॅक्शन कंट्रोल करण्यासाठी आपण TCLचा यूज केला जातो आपण. याचे कमांड कोणते आहेत? कमिट, रोलबॅक आणि सेव्ह पॉईंट. नेक्स्ट कोणचा क्वेश्चन आहे? एक्सप्लेन ॲग्रिगेट फंक्शन इन SQL विथ सुटेबल एक्झाम्पल. ॲग्रिगेट फंक्शन म्हणजे मल्टिपल रेकॉर्डवर ऑपरेशन करणारे फंक्शन. मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन कोणते आहेत? काउंट, सम, ॲव्हरेज आणि मॅक्स आणि मिनिमम. काउंट, सम, ॲव्हरेज, मॅक्स आणि मिनिमम. दीज आर द कमांड ऑफ फंक्शन ऑफ ॲग्रिगेट फंक्शन. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपल्याला? एक्सप्लेन ग्रुप बाय अँड हॅव्हिंग क्लॉज विथ एक्झाम्पल. सिंपल लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं आपल्याला. जेव्हा आपल्याला समान डेटा ग्रुप करायचा असतो तेव्हा ग्रुप बाय यूज केला जातो आपण. एक्झाम्पल सांगायचं झालं तर प्रत्येक ब्रँचचे आपल्याला ॲव्हरेज मार्क्स काढायचे आहेत. तर आपण सिंटॅक्स कसं लिहायचा? सिलेक्ट ब्रांच, ॲव्हरेज ब्रॅकेटमध्ये मार्क्स टाकायचे आपण, फ्रॉम स्टुडंट, ग्रुप बाय. ही कमांड यूज करायची आपण. नेक्स्ट आहे हॅव्हिंग क्लॉज. हॅव्हिंग क्लॉज काय असतं? ग्रुप बाय नंतर कंडिशन लावण्यासाठी आपण हॅव्हिंगचा वापर करतो. कशासाठी? ग्रुप बाय नंतर कंडिशन लावण्यासाठी आपण हॅव्हिंगचा यूज केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन राहिला वाटतं, सॉरी. एक्सप्लेन व्ह्यूज अँड इंडेक्स विथ सुटेबल एक्झाम्पल. व्ह्यू म्हणजे व्हर्च्युअल टेबल असतं. सिंपल लँग्वेजमध्ये समजून घ्यायचं. व्ह्यू म्हणजे व्हर्च्युअल टेबल. व्ह्यूमध्ये डेटा स्टोअर होत नाही. काय करतं? ओरिजिनल टेबलमधील डेटा फक्त डिस्प्ले होतो. कशामध्ये? व्ह्यूना. डेटा स्टोअर होत नाही. याचे ॲडव्हान्टेजेस काय? सिक्युरिटी, डेटा सिम्प्लिफिकेशन आणि डेटा ॲक्सेस. आता हे काय आहे? इंडेक्स विथ सुटेबल एक्झाम्पल. इंडेक्सेस काय आहेत? सिंपल लँग्वेजमध्ये डेटाबेसचा शॉर्टकट. सिंपल लँग्वेजमध्ये जसा आपल्या पुस्तकामध्ये इंडेक्स असतो तसंच डेटाबेसमध्ये सर्च फास्ट करण्यासाठी इंडेक्सचा आपण यूज करतो. सर्चला
आपण सर्च कशासाठी करतो? सर्च फास्ट होण्यासाठी. याचा यूज इंडेक्स. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? जॉईन्स. जॉईन्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे एसक्यूएल मध्ये. जॉईन्स काय आहेत? जॉईन्स म्हणजे मल्टिपल टेबल्समधील डेटा कंबाईन करणे. जॉईन्स मल्टिपल टेबलमधील डेटा कंबाईन करणे. नेक्स्ट आहे इनर जॉईन. इनर जॉईन काय करतं? कॉमन डेटा आपल्याला दाखवतो. नेक्स्ट जॉईन आहे लेफ्ट जॉईन. लेफ्ट टेबल काय करतो आपल्याला? लेफ्ट जॉईन काय करतं? लेफ्ट टेबलमध्ये सर्व रेकॉर्ड आपल्याला दाखवतो. सिम्पल. लेफ्ट टेबलमध्ये सर्व रेकॉर्ड आपल्याला दाखवतो. कशामुळे? लेफ्ट जॉईनमुळे. राईट जॉईनमुळे काय होतं? राईट टेबलमध्ये सर्व रेकॉर्ड दाखवतो. सिम्पल आहे. सेल्फ जॉईन करतं. सेल्फ म्हणजे स्वतः. टेबल स्वतःशी जॉईन होतो. एक्झाममध्ये हा येणार गेला 100%. नेक्स्ट आहे सेट ऑपरेशन इन एसक्यूएल विथ एक्झाम्पल. याचे काय आहेत? युनियन, इंटरसेक्ट, मायनस. दीज आर द सेट ऑपरेशन. युनियन काय करतं? दोन्ही टेबलमध्ये युनिक रेकॉर्ड आपल्याला दाखवतं. इंटरसेक्ट काय करतं? कॉमन रेकॉर्ड दाखवतं. मायनस काय करतं? पहिल्या टेबलमध्ये आहेत पण दुसऱ्या टेबलमध्ये नाहीत हे आपल्याला दाखवतो. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे आपल्याला? एक्सप्लेन नेक्स्टेड क्युरी. नेक्स्टेड क्युरी म्हणजे काय असतं? सिम्पल लँग्वेजमध्ये एका क्युरीच्या आत दुसरी क्युरी. जास्त कॉम्प्लेक्स करायचं नाही, सिम्पल करून जायचं, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला इझिली रिकॉल होऊ शकतं आणि होणारच. रट्टा मारून गेलो तर सगळंच ब्लँक करून येणार तुम्ही एसक्यूला. सोप्पा सब्जेक्ट सुद्धा. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे नेक्स्टेड क्युरी हा एक्झाममध्ये येणार. जॉईन्स, नेक्स्टेड क्युरी. व्हॉट इज अन इंडेक्सेस? आपण वरती पाहिलं आहे इंडेक्सेस. ॲडव्हान्टेजेस बघितले आपण, डिसॲडव्हान्टेजेस बघितले आपण. व्हॉट आर द व्ह्यू हे सुद्धा आपण बघितलं आहे. नेक्स्ट आहे पीएल एसक्यूएल. पीएल एसक्यूएल पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं. पीएल एसक्यूएल म्हणजे नेमकं काय? प्रोसिजरल लँग्वेज एक्सटेन्शन ऑफ एसक्यूएल. सिम्पलमध्ये प्रोसिजर लँग्वेज एक्सटेन्शन ऑफ एसक्यूएल. ओरॅकलने एसक्यूएलला प्रोग्रामिंग फीचर देण्यासाठी आपल्याला तयार केला आहे. ओरॅकलनं काय केलं आहे? एसक्यूएलला प्रोग्रामिंग फीचर देण्यासाठी तयार केला आहे. पहिला क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ पीएल एसक्यूएल ब्लॉक. पीएल एसक्यूएल ब्लॉकचे 3 पार्ट आहेत. कोणचे? डिक्लेअर, बिगिन, एक्सेप्शन. डिक्लेअरमध्ये काय करतो आपण? व्हेरिएबल्स डिक्लेअर करतो. बिगिनमध्ये काय करतो आपण? लॉजिक. आणि एक्सेप्शनमध्ये काय करतो आपण? एरर हँडलिंग करतो. डिक्लेअर, बिगिन अँड एक्सेप्शन. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आपला? एक्सप्लेन पीएल एसक्यूएल कंट्रोल स्टेटमेंट विथ एक्झाम्पल. कंट्रोल स्टेटमेंट काय करतं? डिसिजन घेण्यासाठी आपण यूज केला जातो याचा. याचं काय आहे? कंट्रोल स्टेटमेंटमध्ये आपण इफ, इफ देन एल्स हे यूज केला जातो आपण कंट्रोल स्टेटमेंटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन लूपिंग स्टेटमेंट इन पीएल एसक्यूएल. हा रिपीटेड एक्झिक्युशन करण्यासाठी यूज केला जातो आपण लूपिंग स्टेटमेंटचा. बेसिक लूप, व्हाईल लूप, फॉर लूप. एक्झाममध्ये याचा सिंटॅक्स विचारला जातो, करून जा. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? एक्सप्लेन स्टोअर प्रोसिजर विथ सिंटॅक्स अँड एक्झाम्पल. स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय? स्टोअर प्रोसिजर म्हणजे डेटाबेसमध्ये स्टोअर प्रोग्राम असतो. याचा ॲडव्हान्टेजेस काय आहे? रियुजेबिलिटी, परफॉर्मन्स, सिक्युरिटी. आणि याचं सिंटॅक्स लिहून यायचं एक्झाममध्ये, पैकीच्या पैकी मार्क भेटतो आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन कोणचा आहे? कर्सर. एक्झाममध्ये येणार 100% आणि त्याचे टाईप्स. कर्सर म्हणजे नेमकं काय असतं? अ कर्सर हेल्प्स प्रोसेस क्युरी रिझल्ट रो बाय रो. काय करतं? अ कर्सर हेल्प्स मदत काय करतं? प्रोसेस क्युरी रिझल्ट रो बाय रो इन्स्टेड ऑफ द प्रोसेसिंग ऑल द रो ॲट वन्स. याची आपल्याला गरज काय? आपल्याला कर्सरची नीड ऑफ कर्सर टू प्रोसेस रेकॉर्ड इंडिव्हिज्युअबिलिटी आणि परफॉर्म रो बाय रो ऑपरेशन. युजफुल वेन कॉम्प्लेक्स बिझनेस लॉजिक कॅन नॉट बी अचिव्ड युजिंग अ सिंगल एसक्यूएल स्टेटमेंट. सिंगल एसक्यूएल स्टेटमेंट आपल्याला ते अचिव्ह नाही झालं तर आपण कर्सर यूज करतो आपण. नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणचा आहे आपला? हे इज ए डिफरन्स. व्हॉट इज द ट्रिगर, हाऊ इट क्रिएट, डिस्कस व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रिगर. हा एक्झाममध्ये 100% येणार गेला, लिहून घ्या तुम्ही. ट्रिगरचे डेफिनेशन काय आहे? अ ट्रिगर इज अ स्पेशल टाइप ऑफ स्टोअर प्रोग्राम दॅट इज ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट बाय द डेटाबेस. कुणाकडून? डेटाबेसना.
when specified event occur on the table or view. याचा आपण ब्रेक करूया. ट्रिगर. ट्रिगर काय आहे? स्पेशल टाइप ऑफ स्टोअर प्रोग्राम. स्टोअर प्रोग्राम आहे दॅट इज ऑटोमॅटिकली एक्झिक्यूट होतं, ऑटोमॅटिकली रन होतं बाय द कोणाकडून डेटाबेस व्हेन अ स्पेसिफाईड इव्हेंट ऑकर्ड ऑन द टेबल ऑर व्ह्यू. ट्रिगर आर कॉमनली युज्ड टू मेंटेन द डेटा इंटिग्रिटी, enforce business rules, audit database activity, automatically update related table. याचे टाइप्स कोणते आहेत ट्रिगरचे? बिफोर ट्रिगर, आफ्टर ट्रिगर, इन्स्टेड ऑफ ट्रिगर. याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ट्रिगरचे? ऑटोमॅटिकली एक्झिक्युशन, इम्प्रूव्ह डेटा इंटिग्रिटी, प्रोव्हाइड सिक्युरिटी अँड ऑडिटिंग, रिड्यूस रिपिटेटिव्ह ॲप्लिकेशन कोड. आणि याचे डिसॲडव्हान्टेजेस पण बघूया आपण. कॅन इन्क्रीज डेटाबेस ओव्हरहेड, difficult to debug, excess excessive trigger may affect the performance. These are the disadvantages of the trigger. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्ही. युनिट 1ची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे. युनिट 1चे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. नेक्स्ट युनिट आहे युनिट 3. चला तर मग बघूया नेक्स्ट युनिटचे कोणते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आपल्याला केमिस्ट्रीचे मोस्ट इम्पॉर्टंट आपण क्वेश्चन दिलं होतं, ते तुम्ही क्वेश्चन बघा आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती जे मी नोस्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट मी क्वेश्चन तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत, सेम टू सेम तेच आहे. युनिट 1चे जे प्रॉब्लेम आहेत केमिस्ट्रीचे सेम तसे आहेत. चला तर मग बघूया नेक्स्ट युनिटमध्ये, युनिट 3. थँक्यू.